आता तुम्ही धम्माचा प्रसार करायला निघा, सगळीकडे निघा. आणि कुणीही एका ठिकाणी दोघे जण जाऊ नका, एकट्याने जायचं आणि धम्माचा प्रसार करायचा, असा त्यांना. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. पापोपी पश्यति भद्रं याव पापना पच्यति यदा च पच्यति पापं सब पापो पापानि पश्यति. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाच्या शुद्ध प्रज्ञेतून स्थापन झालेला सतधम्म, या सतधम्माना त्रिवार वंदन. याच सद्धर्माचा 26 वर्षापासून रात्रंदिवस प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघात सुद्धा त्रिवार वंदन. या 3 रत्नाची ओळख करून देणारे आमचे सुखकर्ता दुःखहर्ता विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीत माझे पूर्ण जीवन समर्पित करीत आहे. आज या ठिकाणी 15वी ऑनलाईन धम्म परिषद होत आहे. तर या धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत पूज्य डॉक्टर भिक्षू डॉक्टर इंदवंशी महाथेरो. तसेच या धम्म परिषदचे उद्घाटक पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू खेम धम्मोजी महाथेरो आदी सर्व भिक्षू संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. त्यांच्याविषयी माझी मंगलमैत्री व ज्येष्ठ भिक्षूसाठी माझे त्रिवार वंदन. आज डॉक्टर SR इंदवंशी महाथेरो यांचा 26वा वर्षवासानिमित्त या ठिकाणी आज ऑनलाईन धम्म परिषद ठेवलेली आहे. त्याकरिता या ठिकाणी सर्व भिक्षूंना आमंत्रित करून धम्मदेशनेची या ठिकाणी मालिका चालू आहे. तर या ठिकाणी माझ्या अगोदर 5 भिक्षूने धम्मदेशना दिलेली आहे. आता या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे भंतेजीने. तर त्यासाठी त्या ठिकाणी मी या ठिकाणी माझे थोडेसे 2 शब्द मी बोलणार आहे, जास्त बोलत नाही कारण की फार उशीर झालेला आहे. तर आज इंदवंश भंतेजीचा 26वा वर्षवास आणि बुद्ध शासनाला 2600 वर्ष झालेले आहेत. बघा, 26वा वर्षवास आणि बुद्ध शासनाला 2600 वर्ष झालेले आहेत. तर हा बघा किती मिळता जुळता योग आलेला आहे आता यावेळेस. तर ह्या 2600 वर्षापूर्वी असंच कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होता. आषाढी पौर्णिमा होती. आषाढी पौर्णिमामध्ये
भगवंताने 5 पंचवर्गीय भिक्षूंना आपले शिष्य मानून त्यांना धम्माचा उपदेश केला होता सारनाथ येथे मृगदाय वनामध्ये. ते 5 प्रथम भिक्षू झाले. परंतु भिक्षू कसे होत गेले याचं मी आपणास थोडक्यात सांगणार. भिक्षू संघाची कशी प्रगती झाली. तर 5 भिक्षू झाल्यानंतर 6वा भिक्षू कोण झाला माहिती का तुम्हाला? 6वा भिक्षू यश. करेक्ट. 6वा भिक्षू यश हा धनाढ्य. त्याचे वडील एवढे धनाढ्य, वाराणसीचे एवढे धनाढ्य होते. खूप धन होतं, भयंकर धन होतं. आणि तो एकुलता एक मुलगा होता, एकुलता एकच. पण तो सगळं इतकं धन असून सगळे ऐश आरामात त्याचं जीवन होतं. जसं भगवंताला सुद्धा राजा शुद्धोधनाने पावसाळ्यात एक वाडा, हिवाळ्यात एक वाडा, उन्हाळ्यात एक वाडा, तसंच यशला सुद्धा पावसाळ्यात एक वाडा, उन्हाळ्यात एक वाडा आणि हिवाळ्यात एक वाडा, असं मोठ्या ऐशारामध्ये. आणि त्यावेळेस महिला म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्या सुख समाधानासाठी बऱ्याचशा महिला होत्या. तर पूर्वी काय असायचं की ज्याच्याकडे जास्त महिला आहेत आणि ज्याच्याकडे जास्त धन आहे तो सर्वात मोठा मानला जायचा. त्या प्रकारचा यशचे वडील होते. आणि यश सुख समाधानाने होता. पण सुख समाधानाने असताना त्याच्या मनामध्ये खंत वाटत होती. त्याला बरंच वाटत होतं हे काय असं आहे. तर त्याला त्याच्या मनातून मन विटून गेलं. असे दररोजचे स्त्रिया, दररोजचे पेत, दररोजचे नाच गाणे हे पाहून तो थकून गेला, आंबून गेला. हे जीवन काही खरं नाही म्हणून त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं की हे खरंच काय नाही. तर काय करावं आपण, बाहेर कसं पडावं. बाहेर पडावं तर सगळे राखणदार ठेवले आहेत वडिलांनी. कसं जावं, काय करावं, बाहेर कसं पडावा. म्हणून त्याच्या मनामध्ये एक बार वैराग्य झालं, नाही आपल्याला या ठिकाणी राहायचंच नाही. आणि रात्रीच्या टायमाला पाहिलं तर ज्या नाच गाणाऱ्या ज्या महिला होत्या ना, जे ठेवलेल्या होत्या, तर रात्रीचा वेळ झालेला झोपलेला म्हणजे झोपी गेलेला माणूस म्हणजे मृत झाल्यासारखं दिसतं, शमशानासारखं. जसे शमशानात मारले, कोणाचे कपडे पडले, कोणाचे लाळ गळती, कोणाचे कपडे एका बाजूला गेले. हे पाहिल्यानंतर तर पुन्हा वैराग्य जास्त आलं ते. आणि तो मध्यरात्रीची वाट पाहायला लागला. आणि मध्यरात्री झाल्यानंतर सर्वांची झोपी लागत आहेत. त्या मध्यरात्री तो घरातून निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर कुठं निघाला तो? ऋषीपत्नाकडं. वाराणसीतून ऋषीपत्नाकडे निघाला. जाता 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 पायामध्ये सोन्याचे चप्पल, एवढी श्रीमंती, सोन्याचे चप्पला पायामध्ये. आणि ते जाता जाता गेला. गेल्यानंतर भगवंत 3ऱ्या प्रहारामध्ये होते, फिरत होते इकडे, चक्कर मारत. तर भगवंताने पाहिलं, यशला पाहिलं. तर भगवंताचं अशी बी रिद्धी सिद्धी होती की परचित्तामध्ये काय चाललंय ते जाणवते. भगवंताने यशची परचित्त जाणून, अरे हा परेशान आहे, हा फार वैतागलाय, हा जीवनाला वैतागला आहे, हे जाणून भगवंत एका ठिकाणी बसल्यानंतर तो तिथे गेला. यश त्या ठिकाणी गेला आणि फार वैतागल्यासारखे त्याने शब्द काढले. तर भगवंताने पाहिलं, ये म्हणले, बस तू ये. बसल्यानंतर बसविल्यानंतर मग भगवंताने त्याला उपदेश केला. उपदेश केल्यानंतर तो असा प्रसन्न झाला उपदेशाने की सगळं विसरून गेला उपदेशामुळं. आणि तो भगवंतात विलीन झाला. त्यामध्ये उपदेश करता करता सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर पाहते तर पत्नी गेल्या. तर पत्नी पाहते तर आपले पती नाही, आपल्या शयनगृहामध्ये नाहीत पती. मग तिने धड जाऊन सासूबाईला सांगितलं, सासूबाई तुमचा मुलगा नाही म्हणले, कुठं तरी निघून गेले. तरी सासूबाई गेली वडिलाकडे. अहो म्हणले, यश कुठे, यश दिसत नाही. मग सगळे माणसं लावले इकडे सगळे शोधायला, इकडं जा तिकडं जा. आणि स्वतः वडील सुद्धा निघाले. तर वडील कुठं निघाले? ऋषीपत्नाच्या रोडला निघाले. तर जाता जाता ते सोन्याच्या चपलाचे पाऊल खुणा पडलेल्या होत्या.
अरे म्हणले ह्या पाऊल खुणा तर आपल्या मुलाच्या चपलाचे. मग त्या पाऊल खुणा पाहत 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 जाते, तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध बसले असेल त्या ठिकाणी पाहते. तर भगवंताजवळ रिद्धी सिद्धी अशी होती, त्या रिद्धी सिद्धीने काय केलं की त्याला असं गायब केलं. यशला जवळ बसलेलं आहे पण त्याला दिसू दिलं नाही, वडिलांना दिसले नाही. मग वडिलांनी विचारलं, भगवान आमचा यश पुत्र आला का इकडं, तो काय घरून निघालाय, आला का इकडं. ठीक आहे म्हणले बसा. म्हणजे त्याच्या वडिलाला बसवते आणि त्याच्या वडिलाला प्रवचन देते, धम्मदेशना देते. वडील मंत्रमुग्ध होतो धम्मदेशना ऐकल्यानंतर. आणि मग त्याचं चित्त करते की आता हे काय नाही, आता हे म्हणजे शोकात नाही राहणार, मुलगा दिसला तरी शोक करणार नाही, याचं मन चित्त शुद्ध झालेले. मग ते आपले रिद्धी सिद्धी बाजूला काढून केलं. म्हणले हा यश आहे. अरे यश बेटा म्हणले चल, तुझी आई फार वैतागली, फार रडायला लागली, तू काहीतरी करत चल घरी. तर यश म्हणतो मी नाही येत, आता मी येणार नाही म्हणल्यानंतर मग त्याने बी कळालं, त्याच्या वडिलाला कळालं की खरंच हे नाही. मग वडिलाला ज्यावेळेस वडिलाला धम्मदेशना दिली, सगळ्या गोष्टी केल्या, तर यशचे वडील प्रथम उपासक झाले. भगवान बुद्धाचे पहिले उपासक यशचे वडील, पहिले उपासक, बाकी कोणी नाही. त्यानंतर मग भगवंताला विनवणी केली, भगवान ठीक आहे राहता तो राहू द्या, परंतु उद्या आमच्या घरचं भोजन स्वीकारा. ठीक आहे म्हणले. दुसऱ्या दिवशी मग भोजन, यश आणि ते भगवान जातील भोजनाला, भोजन वगैरे घेते. भोजन घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीला बी धर्म सांगतात, त्यांच्या आईला सांगते धर्म, आणि ते बी मंत्रमुग्ध होते. पुन्हा यशला कुणीही त्यांना बळजबरी करत नाही की तुम्ही राहा, आणि यश भगवंताच्या प्रसारात करता निघतो. म्हणजे हा भगवंताच्या ह्याच्या मधला 6वा पंचवर्गीय आणि हे 6वा. हा 6 झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे जीवलग मित्र, त्याचे जीवलग 4 मित्र असतात. ते 4 मित्राला कळालं की आपला यश म्हणले प्रवजित झाला, काहीतरी चांगला धर्म असेल म्हणून तो प्रवजित झालाय, चला आपण जाऊ. मग ते गेले, मग त्याला भेटतात. मग ते चौघाला बी भगवंताकडे घेऊन जातो. चौघाला बी भगवंत प्रवज्यात येतात. किती झाले? 10 झाले. 10 झाल्यानंतर पुन्हा त्याच्या आजूबाजूचे सगळे नातेवाईक, पुन्हा मैत्र, नातेवाईकातले नातेवाईक सगळे कमीत कमी 50 जण आले. 50 जण आले. 50 जण म्हणले आम्हाला सुद्धा दीक्षा घ्यायची. मग भगवंतांनी त्या 50 जणाला दीक्षा दिली. किती झाले? आणि अरहंत झाल्यानंतर मग भगवंतांनी त्यांना आदेश दिला की आता चाचरत भिक्खवे चारिकं, आता तुम्ही धम्माचा प्रसार करायला निघा, सगळीकडे निघा. आणि कुणीही एका ठिकाणी 2 जण जाऊ नका, एकट्याने जायचं आणि धम्माचा प्रसार करायचा, असा त्यांना आदेश दिला. आणि भगवान बुद्ध कुठं निघाले? उरुवेलाकडे. उरुवेला म्हणजे बुद्ध गया, उरुवेलाकडे निघाले. तर भगवान बुद्धाने सांगितलं की त्या ठिकाणी एक उरुवेला कश्यप हा ब्राह्मण होता, हा अग्निपूजक होता. भगवान त्याला आपल्याकडे आणायचं होतं, कारण की त्याची ख्याती फार होती. त्याची ख्याती फार असल्यामुळं भगवंताला त्याला आपल्या धर्मात आणायचं होतं. आणि त्याचे 2 भाऊ होते पुन्हा, उर्वला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप, असे 3 भाऊ होते ते. तर उर्वला कश्यप हा सर्वात मोठा होता आणि तो फार मोठा अग्निपूजक होता, अग्नीची पूजा करायचे ते. तर मग भगवान तर जाता भगवान पायदळ चालायचे ना. आता वाराणसी पासून बुद्ध गयाला यायचं म्हणल्यानंतर किती वेळ होत, तर ते पावसाळ्यात आले भगवान, तर तिथं वर्षावास चालू झाला. वर्षावासाच्या वेळेसच भगवान त्या ठिकाणी गेले. मग ते उर्वला कश्यपला म्हणले, अरे उर्वला कश्यप, मला तुझ्या अग्निशाळेमध्ये राहण्याची परवानगी देतो का? तो उर्वला कश्यप म्हणतो, नाही म्हणले भगवान, या ठिकाणी तुम्ही राहू नका. या ठिकाणी फार मोठा नागराज येतोय आणि तुम्हाला विजा करेल, तुम्हाला दुःख पोहोचेल, तुम्ही या ठिकाणी राहू नका. भगवान त्याला सगळंच कळत होतं.
आणि भगवंत म्हणजे नागवंशी, सगळे नागवंशी त्यांचे त्यांचे हे होते उपासक. नाही म्हणले मला कसं बी करून राहू दे म्हणले आजच्या दिवस. ते म्हणले नको नको, असं 3 वेळ झाल्यानंतर मग ठीक आहे म्हणले तुमची इच्छा तर राहा. मग भगवान त्या अग्निशाळेमध्ये राहायला गेले. अग्निशाळेमध्ये राहायला गेल्यानंतर तो नागराज आला ना, रागाने फुंकून आला आणि पूर्ण असं धुवा सोडायला भगवंताच्या अंगावर. भगवंताजवळ फार मोठी रिद्धी सिद्धी होती, भगवान त्याला ऐकणारे होते का? भगवंतानी पण त्याला नुकसान होऊ नये, त्याचं कुठनंच नुकसान होऊ नये म्हणून भगवंताने सुद्धा त्याच्यावर रिद्धी सिद्धी टाकली. असे 3 वेळेस तर अग्निशाळेमध्ये असा अग्नी तयार झाला. तर त्या उर्वला कश्यपला वाटलं की आता काय खरं नाही, आता हे श्रमण गौतम आता गेला, काहीतरी झालं असेल. आणि कालांतराने मग सकाळी पहाटे येत असताना जी पाहिलं तर नागराज भगवंताची पूजा करायला लागला. हे पाहिल्यानंतर त्याला कमाल वाटली आणि मग त्याला म्हणलं की श्रमण तुम्ही इथंच राहा. बघा भगवंताला त्यांना आकर्षित करायचं होतं, आपल्या धम्मात आणायचं होतं म्हणून भगवंताने दाखवलं. पण तरी बी त्याला काय कळालं नाही म्हणले भगवंतापेक्षा मीच मोठा आहे म्हणले. भगवान काहीच नाही, हे याने का आपल्या रिद्धी सिद्धीने काहीतरी केलं, आपलं जादू टोणा केला म्हणल्याने. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी घटना घडते. दुसरी घटना घडल्यानंतर काय होतं की ह्याला उर्वला कश्यपला यज्ञ करायचा असतं. मोठमोठे करोडपती अब्जपती राजाकडून देणगी घ्यायची पाहिजे ह्याला अग्निपूजाला. तर मग अग्निपूजाला देणगी घ्यायची असते. तर ते म्हणलं, त्याच्या मनात आलं अरे हे जर श्रमण गौतमला कळालं आपण देणगी घ्यायले आणि हे जर असेल तिथं तर आपलं काहीच नाही करायचं, सगळे यालाच मानतील. म्हणून तो भगवान त्याला सांगत नाही. पण भगवान तर परिचित, त्याचं जाणलं चित्त की याच्या मनामध्ये आपण राहू नाही इथं. म्हणून काय केलं, भगवान तर गेले आणि दुसरीकडे राहिले, आले नाही तिथं. त्याने यज्ञ वगैरे पूजा केली, सगळं दान दक्षिणा घेतला. मग दुसऱ्या दिवशी भगवान गेले. मग भगवान त्याला म्हणतो, भगवान तुम्ही कुठं होते, तुम्ही इथं मोठा पूजा केली. भगवान त्याला सांगितलं अरे तू तर तुझ्या चित्तामध्ये आलं की मी नसू नाही, तरीही त्याला कळालं नाही. म्हणून भगवान सांगते अरे तू अरहंत नाहीस, तू आणखीन अरहंताच्या पदावर सुद्धा, पायरीवर सुद्धा नाही चढलेला आणि तू काय म्हणतो. मग त्याला कळतं आणि खरंच तो शरण जातो. कोण? उर्वला कश्यप. उर्वला कश्यप शरण गेल्यानंतर त्याच्याकडे 500 शिष्य असतात. ते 500 शिष्य सुद्धा भगवंताला शरण जातात. ते 500 आणि हे 1 असे 501 झाले. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांचे जटाधारी होते ना ते, मग सगळ्या जटा विटा कापल्या, सगळं त्यांचं अग्नीचं सामान विमान निरंजना नदीमध्ये टाकून दिलं. आणि निरंजना नदीमध्ये टाकून गेलं तर नदी खाली चाललं. तर खाली ते नदी कश्यप होतं. नदी कश्यपाने पाहिलं की अरे हे तर आपल्या भावाचं सामान आहे, काय आपल्या भावाचं काय वेगळं तर नाही झालं. म्हणून ते पाहायला येतोय. त्याचा भाऊ सांगतो की नाही आपल्याला हा धर्म चांगला आहे. मग तो बी नदी कश्यपी ते भगवंताचा धम्म स्वीकारतो. त्याच्यानंतर त्याचा लहाना भाऊ बी गया कश्यप, तो सुद्धा धर्म संपाळतो. म्हणजे 500, 300 आणि 200 1000चा भिक्षू संघ होतो. आणि 1000चा भिक्षू संघ झाल्यानंतर भगवंताने राजा बिंबिसाराला वचन दिलेलं असतंय की मला जर ज्ञान प्राप्त झालं तर मी तुम्हाला येऊन सांगेल. म्हणून ते 1000 शिष्य घेऊन ते राजा बिंबिसाराकडे राजगृहाला निघाले. राजगृहाला गेल्यानंतर राजगृहामध्ये राजाला बिंबिसाराला माहीत झालं की भगवंत आलेत आणि 1000 शिष्य त्यांच्यासोबत. आणि त्याच्यामध्ये उर्वला कश्यप, नदी कश्यप, गया कश्यप, हे तर ब्राह्मण फार मोठे. त्यांना काय वाटलं की श्रमण गौतमानेच यांचं शिष्यत्व पत्कारलं काय, कारण की ते प्रसिद्ध होते ना, उर्वला कश्यप प्रसिद्ध होता त्यावेळेसचा. त्याला वाटलं की श्रमण गौतमाने यांचं शिष्यत्व पत्कारलं काय. पण ज्या वेळेस सगळे आल्यानंतर मग प्रश्न करतात भगवान बुद्ध उर्वला कश्यपाला. तो उर्वला कश्यप येऊन भगवंताला वंदन करतो. त्यावेळेस बिंबिसार राजाला कळतं की अरे हे तर उर्वला कश्यप, नदी कश्यप, गया हे तर भगवंताच्या धम्मामध्ये आलेले आहेत. असा 1000चा संघ होऊन भगवंताने धम्माचा प्रसार आणि असं संघ वाढत
कमीत कमी 20-20 हजाराचा संघ झाला भगवंताचा आणि धम्माचा प्रचार आणि प्रचारकारी झाले. तर अशा प्रकारे भगवंताचा संघ वाढलेला आहे. तर 2600 वर्षापूर्वीची घटना आहे आणि आज आमच्या भंतीच्या 26वाच वर्षवास आहे. बघा किती योग आला. त्याच्यामुळं या भंतेजीने सुद्धा किती म्हणजे धम्माचा प्रसार आणि प्रचार, ऑनलाईन धम्म परिषद, याच्यामध्ये किती लाखोंचे लोक पाहत असतील ही धम्म परिषद ऑनलाईन धम्म. ह्याचं पुण्य भंतेजीला बी आहे, आम्हाला बी आहे आणि ऐकणाऱ्याला बी आहे. सर्वांनाच पुण्यकर्म आहे आणि ह्याच्यासारखं पुण्यकर्म तर कुठंच नाही. या 3 पुण्यकर्म सारखं. आता ते आमचे भंतेजी नाही का, नागसेन भंतेजी इथून गेले प्रवचन करून. आता त्याने काय केले, त्यांचं कठीण चिवरदान 14ला आहे. तर त्याने काय केलं, 7 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत 7 भिक्षूला आमंत्रण दिलं की सकाळी 4 ते 5 पर्यंत ध्यान साधना करायची आणि 5 ते 6 पर्यंत परित्राण पाठ घ्यायचा. 6 ते 6 पर्यंत. तर त्यामध्ये आमचे भंतीजी प्रथम गेले, मी गेलो. 40 ते 50 महिला सकाळी 4 वाजता बघा त्या ठिकाणी त्या विहारामध्ये 40 ते 50 महिला विपश्यना साधनाला, 40 ते 50 महिला 6-6:30 वाजेपर्यंत पुन्हा नाश्ता सुद्धा. हे किती पुण्यकर्म आहे. आजच्या नागसेन भंतीचं पुण्यकर्म आहे. आम्ही जे गेले आमचे पुण्यकर्म आहे. आम्ही धम्मदेशना दिली, त्याच्यानंतर त्यांचं तर फारच मोठं पुण्यकर्म उपास. तर असे उपक्रम हे धम्माच्या प्रसारासाठी करणं गरजेचं आहे. कारण की आता आपल्या धम्माचा प्रसार होणं फार महत्वाचं आहे. कारण की बाबासाहेबांची प्रतिज्ञा पाळायची की मी भारत बौद्धमय करीन, ही प्रतिमा हे घेतलेले आहे बाबासाहेबांनी. तर याच्यामुळं आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते प्रयत्न करत आहेत. हिंदू भंतीजीचा त्यांच्याकडून फार मोठा प्रयत्न होत आहे आणि त्यांनी आम्हाला सुद्धा बोलून आम्हाला सुद्धा पुण्यकर्माची संधी दिली. त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी माझी छोटीशी धम्मदेशना मी समाप्त करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.